नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपला पाण्याचा हाळ आहे आणि हा पूर्णपणे गायांनी रिकामा केलेला आहे। ते पण सकाळी भरलेला हाळ होता, हा संध्याकाळपर्यंत गायांनी पूर्ण रिकामा केला। आणि असं नाही की छोटा हाळ आहे, 3 दावणींचा हाळ आहे की म्हणजे आपण आपल्या गायांना जी दावण वापरतो जवळपास 2 फुटाची दावण आहे, तर त्याचा आपला हाळ आपण बनवून घेतलेला आहे। तर तो पूर्णपणे गायांनी रिकामा केला आणि खूप जास्त गाया नाही आहेत, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला फक्त 8च गाय आहेत आपल्याकडे। तर त्या 8 गायांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढा मोठा पाण्याचा हाळ पूर्णपणे रिकामा केला आहे। तर समजून घ्या की ना हीट किती जास्त आहे आणि पाण्याची रिक्वायरमेंट आपल्या जनावरांना किती आहे। जर तुमच्याकडे बंदिस्त गोठा असेल तर बंदिस्त गोठ्यामध्ये आपण शक्यतो करून 2च टाइम पाणी देतो, सकाळी आणि संध्याकाळी। पण हीट खूप जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन जास्त होते, तर त्यांची पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे। तर तुम्हाला तुमच्या बंदिस्त गोठ्यामध्ये पण तुमच्या गायांना 24 तास पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि जास्त करून दिवसाच्या वेळेस, कारण दिवसामध्ये हीट असते त्याच्यामुळे त्यांचं डिहायड्रेशन होतं, त्यांचं इव्हपोरेशन होतं, त्याच्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते आणि जेवढं पाणी गाया जास्त पितील तेवढे त्यांचे डिहायड्रेशन होणार नाही आहे, त्यामुळे तुमची गाई तंदुरुस्त राहील। पण जर तुम्ही पाण्याची सुविधा जर उपलब्ध करून नाही दिली तर होणार काय, तर त्यामुळे डिहायड्रेशन होणार आहे, तुमच्या गाईच्या शरीरामधलं पाणी निघून जाणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या दुधाची प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होणार आहे आणि गाई पण खराब होणार आहे, गाईची तब्येत बिघडणार आहे, त्याच्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे, फायनान्शियल तुम्हाला त्या गोष्टीचा हॅम्पर होणार आहे। तुम्हाला जर तुमचं नुकसान करून घ्यायचं नसेल तर तुमच्या गायांना ह्या हीटचे हे चालू आहे म्हणजे ऊन खूप जास्त आहे, तर त्यामध्ये तुम्हाला पाण्याची सुविधा 24 तास उपलब्ध करणं गरजेचं आणि खूप जास्त गरजेचं आहे।